महाराष्ट्र सरकारने सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं कामकाज कारस्थान करून पूर्णपणे बंद पाडलेलं आहे। हे बांधकाम कामगारांनी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। सरकारचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही तुम्हाला भांडी देऊ, आम्ही तुम्हाला गणवेश देऊ, आम्ही तुम्हाला डबे देऊ, सुरक्षा संच देऊ, तुमचं रक्त काढून घेऊ आणि 3,900 रुपये कंपनीला देऊ, भांडीसाठी आम्ही 8,000 रुपये देऊ, पण तुम्हाला आम्ही कामगारांना बँकेमार्फत एक पैसा देणार नाही। आता हे जे यांचं धोरण आहे हे खरं म्हणजे भारत सरकारने झिडकारलेलं आहे। त्यांनी या कायद्याच्या कलम 60 खाली त्यांना कळवलेलं आहे 2022 मध्येच की तुम्ही वस्तुरूपाने बांधकाम कामगारांना लाभ देऊ नका, त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात। पण हेच नरेंद्र मोदींच्या सरकारचा आदेश फडणवीस सरकारने धाब्यावर बसवून राजरोसपणे कंत्राटदारांचं भलं करायचं काम सध्या सुरू आहे। आणि हे होत असताना सर्व कायदा त्यांनी गुंडाळून ठेवलेला आहे आणि आता तर तो कायदाच त्यांनी रद्द केलेला आहे। त्यामुळे या प्रश्नाबद्दल आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि हे मुद्दे आपण समजून घेतले पाहिजे। आता मुद्दा काय आहे की भारत सरकारने बांधकाम कामगार कायदा रद्द करून तो 2 कायद्यामध्ये विभागलेला आहे। एक सामाजिक सुरक्षा आणि दुसरा व्यावसायिक सुरक्षा। या 2 श्रमसंहितेमध्ये हा कायदा विभागलेला आहे। अजून तो महाराष्ट्रामध्ये अंमलात आणायच्या आधीच त्यांनी गडबड केलेली आहे महाराष्ट्र सरकारने की त्यांनी या कायद्यासंदर्भामध्ये 4 श्रमसंहितेनं जे नियमावली बनवायची आहे ती काम सुरू आहे, त्याला हरकती आलेल्या आहेत। पण त्याच्या आधीच एक त्यांनी मोठं कारस्थान केलेलं आहे। 13 जुलैला 3 GR काढलेले आहेत आणि जे खरं म्हणजे आता श्रमसंहिता ज्या मंजूर केलेल्या आहेत भारत सरकारने, नियम मंजूर केलेले आहेत, सर्व कामगार संघटनेचा त्यांना विरोध आहे की त्याच्यामध्ये बरीच कामगार विरोधी तत्व त्याच्यामध्ये आहेत, तरी सुद्धा ती सुद्धा त्यांनी डावललेली आहे। त्याचे विरोधी निर्णय केलेले आहेत 13 जुलैला। म्हणजे त्यांना माहिती आहे की जर एकदा नियमावली मंजूर झाली तर मग त्यांना ते परत करता येणार नाही। आणि यामध्ये विचित्र अटी घातलेले आहेत। कामगार जरी वारला तर मृत्यू झाला तर त्याची नोंदणी 2 वर्ष असल्याशिवाय त्याला लाभ मिळणार नाही। अशा पद्धतीच्या अनेक अटी आहेत। तर आता मुद्दा असा आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये ती नियमावली मंजूर होईल असं म्हणतात, होईलच याची काही गॅरंटी नाही। आणि 13 जुलैलाच त्यांनी कारस्थान असं केलेलं आहे की आम्ही ज्या सुधारणा स्कॉलरशिपमध्ये केलेल्या आहेत, म्हणजे 1ली ते 8वी त्यांनी स्कॉलरशिप रद्दच केलेली आहे, इतर अनेक मुद्दे रद्द केलेले आहेत, तर त्याच्यासाठी आम्हाला ही ऑनलाईन जी आहे ती सिस्टीम जी आहे ती दुरुस्त करायची असल्यामुळे ही बंद राहील। किती दिवस बंद राहील काही सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता हे समजून घ्या, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन बघा, ती वेबसाईट चालू आहे, प्रत्यक्षात काम बंद आहे। त्या वेबसाईटमध्ये त्यांनी जो जमा खर्च दिलेला आहे त्याच्यामध्ये वर्षाला जवळजवळ कमीत कमी 120 कोटी रुपये हे कामगारांच्या ऑनलाईन पद्धतीच्या काम करणाऱ्या कंपनीला रक्कम देतात। त्या कंपनीचं काम काय? कामगारांचे अर्ज स्वीकारणे, ते नोंदणी करणे, मंजूर करणे, निकाली काढणे हे काम आहे। मग हे 32 लाख, म्हणजे रोज आकडा बदलतो, काही वेळेला 33 लाख 32 लाख अर्ज जसे दाखल होतील त्याच्यानुसार असतं। सरासरी 33 लाख 32 लाख, सरासरी 32 लाख धरायला हरकत नाही। मग इतके अर्ज सध्या प्रलंबित आहेत। मग तुम्ही त्यांच्याकडनं ते 120 कोटी रुपये वर्षाचे ते परत करून घ्या, त्यांना दंड करा। कोण जबाबदार आहे त्याला? हा एक भाग झाला। दुसरं असं आहे की सरकारी कामगार अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत ना अर्ज मंजूर करायचे, ते का करत नाही? ते का गप्प बसलेले आहेत या सगळ्या अर्जाबद्दल? तर कामगारांनी याबद्दलचा निर्णय केल्याशिवाय त्यांना आपोआप काही मिळणार नाही। असेल हरी तर आणून दिल पलंगावरी, असं काय होणार नाही। प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये सुद्धा 200-200 कोटीची जर चोरी होत असेल तर तुम्ही सावध व्हा। मुद्दा काय आहे की सरकारने आणखीन एक कायदा केलेला आहे, लोकसेवा हमी हक्क कायदा, नाव मोठं,
काय हमी दिलेली आहे? तुमचा अर्ज 3 महिन्यामध्ये मंजूर केला जाईल अशी हमी दिलेली आहे, निकाली काढला जाईल. आता 3 महिन्यात जर निकाली काढला नाही तर त्यांना नामंजूर करताच येणार नाही, त्यांना मंजूरच केला पाहिजे. म्हणून तुम्ही हे सगळे अर्ज 32 लाख मंजूर करा असं आपलं म्हणणं आहे. त्याच्यासाठीच 13 ऑगस्ट रोजी आपण मुंबईमध्ये जमणार आहोत. तर त्याच्यामुळे की हे त्यांनी करत नाही आहेत. कितीतरी वेळा सांगितलं, निवेदनं दिली. आजही मुख्यमंत्र्यांचा आम्हाला पोच आलेली आहे की आमचं निवेदन त्यांनी कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे. त्याच्यामध्येही आम्ही उल्लेख केलेला आहे की 13 ऑगस्टला आम्ही आंदोलन करणार आहोत. तर आता हा जो विषय आहे तो कामगार का समजून घेत नाहीत हा मुद्दा आहे महाराष्ट्रातले. आतापर्यंत नोंदणी केलेली संख्या 1 कोटी आहे आणि त्यातल्या फक्त 52 कामगारांनी आम्ही केस केली आणि जिंकली ती. हा कायदा काय सांगतो की जर तुमचा अर्ज 3 महिन्यामध्ये मंजूर झाला नाही तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता या कायद्याखाली. कसाही तक्रार अर्ज करा. 1 महिन्यानंतर तक्रारी अर्जाचा जर निकाल लागला तर तुम्ही पहिला अपील करा सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडे. सहाय्यक कामगार आयुक्तांनी जरी न्याय दिला नाही तर तुम्ही मग विभागाच्या अप्पर कामगार आयुक्ताकडे अपील करा. त्यांनी 40 दिवसामध्ये उत्तर दिलं नाही तर मग तुम्ही राज्य आयुक्तांच्याकडे, लोकसेवा हक्क हमीच्या त्यांच्याकडे तक्रार करा. आता हे आम्ही 6 महिने केलाय उद्योग. डिसेंबर पासून करत 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 शेवटी ते पुण्याच्या विभागामध्ये त्याचे आयुक्त आहेत श्री सुधाकर तेलंग, एक न्यायमूर्तीचा अधिकार त्यांना दिलेला आहे न्यायाधीशांचा, आणि त्यांनी 3 तारखेला आदेश दिला की तुम्ही 3 महिन्याच्या आत अर्ज निकाली काढलेच पाहिजेत. तुम्ही काढलेलं नाही, बरोबर नाही. तुम्ही सांगताय की तुमच्या सिस्टीममध्ये तशी तरतूद नाही तर ती तुम्ही करून घेतली पाहिजे आणि हे तुम्ही ताबडतोब करा असं त्यांनी आदेश दिलेला आहे. तर हे जर सगळ्या जिल्ह्यामध्ये झालं असतं तर हे 32 लाख अर्ज मंजूरच झाले असते ना. 32 लाख लोकांनी जर तक्रार केली तर हे कुठं पळणार आहे? ते तक्रार करत नाहीत. त्यामुळं त्यांना त्याची पर्वा वाटत नाही. आम्ही 52 अर्ज केले, जिंकले. मी स्वतः केस चालवलेली आहे. त्यांनी आमचं म्हणणं मंजूर केलं की म्हणणं बरोबर आहे. एक अर्ज घरांच्या बद्दल होता, त्यांनी असं खुलासा केला की घरांचा योजनेचा समावेश त्या लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली नाही. मान्य आहे, 23 बाकीच्या योजना आहेत. तर समजा आता 32 लाख अर्ज आहेत आणि त्याला दंडाची रक्कम आहे या कायद्याखाली 5,000 रुपये. म्हणजे 32 लाख गुणिले 5,000 म्हणजे 1,600 कोटी रुपये झाले. म्हणजे द्या ना कामगारांना तुम्ही प्रत्येकी 5,000 रुपये. आता हे पहिल्या तक्रार अर्जाला 5,000 रुपये, पहिल्या अपिलासाठी आणि 5,000 आणि दुसऱ्या अपिलासाठी आणि 5,000, म्हणजे एकेका कामगाराला 15-15 हजार रुपये मिळाले पाहिजे दंड म्हणून. द्या तुम्ही. बरं, आम्ही काही खोटं सांगत नाही. तुमच्याकडे रेकॉर्ड आहे. हे 3 महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित आहेत. तुमचा कायदा आहे, तुम्हीच सांगताय, आमचा कायदा नाही की 3 महिन्याच्या आत तो अर्ज निकाली काढला पाहिजे. 3 महिन्याच्या पुढे जर गेला तर तो मंजूरच केला पाहिजे. आता अशी पद्धत तुमची आहे ना. शॉपॅक्ट खाली लायसन्स काढत असताना जर महिन्याभरामध्ये अधिकाऱ्यांनी तो अर्ज निकाली काढला नाही तर तो अर्ज मंजूर झाला असं समजावं. तर डीम्ड ऍप्लिकेशन. तर हे जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे असं जर सगळ्या जिल्ह्यातून जर काही लोकसेवा हमी कायद्याखाली अर्ज केले, जरूर तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला गायडन्स करू. पण तुम्ही करा. दुसरं एक असं आहे की त्यातला आणखीन एक मुद्दा असा आहे की जर तुम्ही तक्रार केली नाही तर आज काय अडचण आहे की तुमचा अर्ज त्यांनी नामंजूर केल्यानंतर म्हणजे 90% अर्ज नामंजूरच करतात. ते का नामंजूर करतात तर तुमचा पत्ता बरोबर नाही म्हणून सांगतात. आता खेडेगावामध्ये काय पूर्ण पत्ता असतो, कॉलेजचा पत्ता बदलला म्हणून सांगतात. जे बोनाफाईड सर्टिफिकेट दिलेलं असतं ते काय कॉलेज मूर्ख आहे का खोटा पत्ता द्यायला? बरोबर अर्ज नाकारणं हे त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आता याला अपील नाही. आता एक लक्षात घ्या तुम्ही की ज्यांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत त्यांना आता परत अर्ज करायला त्यांनी संधीच ठेवलेली नाही. आता त्या योजनाच बंद झालेल्या आहेत. योजनांची पुनर्रचना झालेली आहे आणि अशा वेळेला तुमचा अर्ज नामंजूर झाला
की तुम्ही घरात गप्प बसायचं, तुम्हाला काही प्रोव्हिजन ऑनलाईन सिस्टीम मध्ये सुद्धा असणार नाही. पण जर तुम्ही नामंजूर अर्जासाठी जर लोकसेवा हमी कायद्याखाली तक्रार जर केली तर त्याचं त्यांना हिअरिंग घ्यावं लागेल. त्यांच्यासमोर एक टांगती तलवार आहे की त्यांना 5,000 रुपये दंड होतो अधिकाऱ्यांना. आणि त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की कायदेशीर त्या तरतुदी आहेत, कायदा काय आहे त्याच्यानुसार त्यांनी निर्णय करायला पाहिजे. कायदा काय आहे की तुमचा अर्ज नामंजूर केल्यानंतर तुम्हाला एक संधी दिली पाहिजे बचावाची, तुमचं स्पष्टीकरण ऐकून घेतलं पाहिजे. ही यंत्रणाच ते राबवत नाहीत. मग हे त्या कायद्यामध्ये आहे. पण हे जर तुम्ही अर्ज नामंजूर झाल्यानंतर नुसता रडत बसला आणि जो अर्ज भरतो त्यालाच जाऊन दाब द्यायचा, माझा अर्ज का नामंजूर झाला सांग, माझ्या शेजाऱ्याचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि माझा का झाला नाही. पण हे त्या बिचाराला हे समजत नाही की अर्ज दाखल करू शकतात संघटना, एजंट, कॅफेवाले, पण मंजूर करायचे अधिकार सगळे त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तेही त्याने आता काढून घेतले या आमदार कमिटीच्या नावाखाली. शेवटी आणि ती शेंडी त्यांनी मुंबईला आपल्या हातात ठेवलेली आहे. तर ते असल्यामुळं की तुमचा अर्जाचं मेरिट जे आहे ते तुम्हाला नाकारलेल्या अर्जांच्या बद्दल तुम्ही 1 महिन्यानंतर तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि त्याचं हिअरिंग दाखल होऊ शकता आणि त्याचा निकाल लागू शकतो. तर हे तुम्ही केलं पाहिजे. आणि हे केलं नाही तर मग तुमचे सगळे अर्ज मागचे सगळे बुडीत गेले असं समजा. आता त्यांनी केलेलं जे सगळं पाप आहे, करोडो रुपये खाल्लेले आहेत. 24,000 कोटी कमीत कमी संपवले त्यांनी. आणि या 24,000 कोटी मधल्या सगळ्या योजनेवर मिळून 30 योजनेवर त्यांनी फक्त 4,000 कोटी खर्च केले. आणि 20,000 कोटी रुपये जे मध्यान्ह भोजन दिलेले नाही त्यांना दिले. भांडी 3,000ची आहेत, 12,000चं रक्कम काढून चेक दिलेले आहेत. सुरक्षा संत डब्याची 30 बोंबाबोंब, त्यांचं वजन हळूहळू कमी होत गेलं. एक लात मारला तर ते फुटल अशी परिस्थिती. अहो, रक्त काढून घेतात, रिपोर्ट देत नाहीत. आणि त्या कंपनीला त्यांनी 3,900 रुपये दिलेले आहेत. आणि एवढं कमी काय म्हणून तुमचे जे अर्ज आता 32 लाख पेंडिंग आहेत ते अर्ज करायचं काम ज्यांना दिलेलं आहे त्यांना त्यांनी 120 कोटी रुपये देऊन बसलेत. आणि यांना शरम वाटत नाही की ते त्यांच्यावर कारवाईच करू शकत नाही, त्यांच्याकडनं पैसे घेऊनही बसलेले आहेत. तर हे इतकं सगळं भयानक आहे. आणि त्यामुळं तुम्ही यामध्ये बारकाईने लक्ष घातलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आणि 13 तारखेला 13 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई आझाद मैदान येथे जास्तीत जास्त संख्येनं या. हा कुठल्याही एका संघटनेच्या वतीनं आंदोलन नाही, हे सर्व संघटना मिळून करायचं. सर्व संघटनांनी आपापले झेंडे घेऊन यावेत, बॅनर घेऊन यावेत. ज्यांना ज्यांना कोणाला भाषणं करायची त्यांनी भाषणं करावेत. सगळेजण तिथे सांगतील ते, ज्यांना उपस्थित होऊन चर्चा करायची ते जातील. तर असं हे आपल्याला जर आपण आंदोलन केलं नाही तर हे पुढं आता यांनी नरडं दाबलेलंच आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कायद्याच, त्याला गोळीच घातलेली आहे. आणि आता नवीन येणारा कायदा ते राक्षसच आहे. पुढे काहीच मागता येणार नाही अशी स्थिती निर्माण होणार आहे. तर आता वेळ आहे, आत्ताच जागे व्हा, सगळी ताकद पणाला लावा. आणि जितक्या मोठ्या संख्येने आपण मुंबईमध्ये जमू त्या प्रमाणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. जेवढी ताकद आहे तेवढी आपल्या बाजूनं वाटा मिळतो. जेवढी ताकद कमी असतो तेवढा घाटा आपल्या विरुद्ध जातो, ते म्हणजे वाटाघाटी. तर हे लक्षात घ्या. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हा गुगल पे, फोन पे साठी सुद्धा आहे. तुम्हाला माहितीच आहे की मुंबईसारख्या ठिकाणी आझाद मैदानमध्ये साधा मंडप टाकायचा असला तर किती खर्च येतो. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी हायकोर्टमध्ये चॅलेंज द्यावं लागणार आहे. याच्या पूर्वी आम्ही काही केसेस जिंकलेले आहेत, याच्यानंतर सुद्धा आपल्याला न्यायालयीन लढाई करायची. तर त्यासाठी तुम्ही ही जी ताकद आहे, कृती समिती आहे, संघटना आहे, ती मजबूत बनवा. तुम्हाला जमेल तेवढा आर्थिक हातभार लावा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.